तर हे बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर गाजरचा हलवा आवडत असेल आणि तुम्हाला जर तयार करून खायचा असेल तर नक्की या पद्धतीमध्ये तुम्ही गाजरचा हलवा तयार करा, खाऊन बघा आणि आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे गाजरचा हलवा. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. गाजरचा हलवा तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर चला आपण साहित्य बघूया. तर हे बघा, हे आपण गाजर घेतलेले आहे, दूध, खवा, विलायची बारीक करून घेतलेली आहे, काजू बदाम आणि साखर आणि थोडं आपल्याला तूप सुद्धा लागणार आहे. तर हे बघा, आपण सर्व साहित्य बघितलेलं आहे आणि आता आपण हे जे गाजर घेतलेले आहे, हे गाजर आता आपल्याला खिसून घ्यायचे आहे. पण खिसण्याच्या आधी बघा, हे गाजर आहे, या गाजरवरले मी सर्व साल काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि धुतल्यानंतरच आपल्याला खिसून घ्यायचे आहे. तर बघा, या पद्धतीने आता आपण खिसून घेऊया. तर हे बघा, जर तुम्हाला असे खिसून घ्यायचे नसेल तर तुम्ही गाजरचे लहान लहान तुकडे करा आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण सर्व गाजर खिसून घेतलेले आहे आणि या पद्धतीमध्ये आपण खिसलेले आहे. मी तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत, एक खिसूनही घेऊ शकता आणि मिक्सरमधून बारीक सुद्धा करून घेऊ शकता. तर आता आपल्याला या खिसलेल्या गाजराचा हलवा बनवायचा आहे. तर इकडे बघा, आपण कढई गरम करायला घेतलेली आहे, गरम सुद्धा झालेली आहे. आता यामध्ये आपण सोडणार आहे तूप. या तुपाला छान आपण गरम होऊ द्यायचं आहे. तूप छान गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला हे थोडे काजू बदाम यामधून फ्राय करून घ्यायचे आहे. तर आता या तुपामध्ये आपण सोडणार आहे गाजरचा किस. आणि छान याला परतून घ्यायचं आहे, छान खालीवर करून घ्यायचं आहे. तर हे बघा, किती छान गाजरचा कलर चेंज झालेला आहे. बघा, छान बदलून गेलेला आहे गाजरचा कलर. आता यामध्ये आपल्याला सोडायचा आहे खवा. ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला यामध्ये खवा सोडायचा नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल. तर हे बघा, खवा आपण यामध्ये घातला आणि छान मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण घालूया दूध. लहान ग्लासाने मी 1 ग्लास दूध घेतलेला आहे, गॅसचा पॉवर वाढवून दिलेला आहे. आणि आता छान हे पण आपण मिक्स करून घेऊया. आणि सोबतच यामध्ये आता आपल्याला सोडायचे साखर. साखरेचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार यामध्ये सोडायचं आहे. आणि विलायची पावडर केलेली ती यामध्ये आपण सोडलेली आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं. आता आपण झाकण ठेवूया. तर हे बघा, आपण 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवलेलं आहे या हलव्याला. आणि आता हा हलवा तयार झाला की नाही, शिजला की नाही ते बघायचं आहे आपल्याला. तर हे बघा, किती छान मस्त हलवा तयार झालेला आहे. आणि यामधलं दूध, आपण जे दूध घातलं होतं ते पूर्ण आटून गेलेलं आहे. आता यामध्ये आपण सोडूया काजू बदामाचे तुकडे.
आणि पुन्हा एकदा आपण खाली वर करून घेऊया. आता हा हलवा मस्त तयार झालेला आहे. आपण गॅस बंद केलेला आहे. तर हे बघा किती मस्त याचा छान वास येतोय, सुगंध येतोय आणि मस्त तयार झालेला आहे हा गाजराचा हलवा. आपण काढून घेऊया. तर हे बघा आपण गाजराचा हलवा एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये तयार केलेला आहे आणि दिसायलाही छान आहे तर खायलाही छान झालेला आहे. आणि आपला हा व्हिडिओ, आपली ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.